नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. नवीन गोवा ते नागपूर या शक्तीपीठ महामार्गाचा लाभ साजनी आणि माणगाव गावासाठी होणार असून यामुळे साजनी इथल्या भगवान सहस्त्रफणी पार्श्वनाथ अतिशय क्षेत्राचे महत्त्व आणखीन वाढेल असे प्रतिपादन ओमप्रकाश आवाडे यांनी केले. ते साजनी इथल्या श्री 1008 सहस्त्रफणी भगवान पार्श्वनाथ अतिशय क्षेत्र भक्त निवास पायाभरणी समारंभ प्रसंगी बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार कलाप्पांना आवाडे हे होते. हातकणंगले तालुक्यातील साजनी या ठिकाणी जैन धर्मियांचे प्रसिद्ध असे श्री 1008 सहस्त्रपणे भगवान पार्श्वनाथ अतिशय क्षेत्र आहे. या ठिकाणी भक्त निवास बांधण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी 2 कोटी रुपये मंजूर केले होते. या इमारतीचा पायाभरणी समारंभ आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी बोलताना आमदार आवाडे म्हणाले की भक्ती मार्गामुळे मार्गावरील गावांचा विकास होणार असून साजनी येथे उभारण्यात येणारे भक्त निवास उच्च दर्जाचे उभारण्यात यावे यासाठी लागेल तितका निधी देऊ. इथल्या पार्श्वनाथ मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी देवाप्पा मनेरे, माजी खासदार कलाप्पांना आवाडे यांचे योगदान मोठे आहे. दरम्यान शक्तीपीठ मार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीस बाजारभावाच्या दसपट रक्कम मिळावी याकरिता प्रयत्न करण्याचे आश्वासन आवाडे यांनी दिले. कुंथुगिरी तीर्थक्षेत्र करिता 1.25 कोटी रुपयांचा निधी तसेच साजनीतील हनुमान मंदिर स्लॅबसाठी लागणारा खर्च देण्याची घोषणा आवाडे यांनी केली. या प्रसंगी साजनीचे लोकनियुक्त सरपंच शिवाजी पाटील यांनी भगवान पार्श्वनाथांच्या अतिशयामुळे साजनी गावचे नाव देश पातळीवर गेले असून येथील जागृत देवस्थान हनुमान मंदिरचे क वर्गात समावेश करावा अशी मागणी केली. प्रारंभी राष्ट्रसंत संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागरजी मुनिराज यांना विनयांजली वाहण्यात आली. समारंभास जिल्हा परिषद माजी सदस्य राहुल आवाडे, माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे, उत्तम आवाडे, माणगावचे सरपंच राजू मगदुम, तिळवणीचे सरपंच राजेश पाटील, सुधाकर मनेरे, माजी जिल्हा परिषद सदस्या वंदना मगदुम, जवाहर साखर कारखान्याचे संचालक जिनगोंडा पाटील, उपसरपंच सौ मनीषा मोघे, अभय काश्मीरे, उदय शेटे, गुंडा गळतगे, आप्पा पाटील, जंबुकुमार चौगुले, बाबासाहेब हेरवाडे, संगीता कुंभोजे, दिनकर कांबळे, गौतम कांबळे, सुधीर चौगुले, ग्रामपंचायत सर्व सदस्य, ग्रामसेविका तसेच श्रावक श्राविका, वीर सेवा दल सदस्य, वीर महिला मंडळ सदस्या व ग्रामस्थ उपस्थित होते.